नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 आरोग्यशास्त्र तांत्रिक प्रश्नांचा सराव प्रश्नसंच क्रमांक 30 असणार आहे। याआधी आपण काही सराव प्रश्नसंच घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 या नावाने आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट बनवली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। तर बघा, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, गोवर लस देण्याचा मार्ग कसा घ्यावा, म्हणजेच गोवर लस देण्याचा मार्ग कोणता आहे। ऑप्शन दिलेले ए तोंडावाटे, बी अंतस्नायूत, 3 अंतत्वचेत, 4 त्वचेमध्ये। तर गोवर लस देण्याचा मार्ग आहे अंतत्वचेत, म्हणजे अंतत्वचेमध्ये, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अंतत्वचेत। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, अतिउष्ण व अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस कोणती। ऑप्शन दिलेल्या 1 BCG व गोवर, 2 DTP व हेपॅटायटिस, 3 DTP व DT, 4 दोन्ही B व C। तर अतिउष्ण व अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस आहे BCG व गोवर, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 BCG व गोवर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, शरीर पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो। ऑप्शन दिलेले आहे 1 मधुमेह, 2 नायटा, 3 कुष्ठरोग, 4 कर्करोग। तर शरीर पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कर्करोग हा रोग होतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कर्करोग। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, दूरदृष्टिता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे। ऑप्शन दिले आहे 1 बहिर्वक्र, 2 सपाट, 3 अंतर्वक्र, 4 कोणतेही। तर दूरदृष्टिता असणाऱ्या व्यक्तीने बहिर्वक्र या प्रकारचे भिंग वापरायला हवे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 बहिर्वक्र। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले। ऑप्शन दिलेले आहे डिओडो द श्वान, 2 रोनाल्ड रॉस, 3 बेनडेर आणि 4 लुई पाश्चर। तर बघा, मलेरिया आणि डास यांच्यामधील संबंध रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञानाने स्पष्ट केले आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 रोनाल्ड रॉस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली। ऑप्शन दिले आहे 1955, बी 1965, सी 3 आहे 1975 आणि 4 आहे 1985। तर बघा, डॉक्टर साल्क यांनी 1955 या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 1955। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या रिकामी जागा टक्के असते। ऑप्शन दिलेले आहे 1 12%, 2 9%, 3 1% आणि 4 आहे 7%। तर बघा, मानवी शरीरातील रक्ताचे वजन हे शरीराच्या 9% इतके असते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 9%। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असते। ऑप्शन दिलेले आहे 1 लिंबू, 2 आंबा, 3 पेरू, 4 सर्व। तर कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असते, तर लिंबू, आंबा, पेरू या सर्व फळांमध्ये क जीवनसत्व असते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 सर्व। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, कोणत्या कीटकापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो। ऑप्शन दिलेला 1 डास, 2 गोचिड, 3 वसई, 4 यापैकी नाही। तर बघा, डास या कीटकापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 डास। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, राईल्स ट्यूब म्हणजे काय। ऑप्शन दिलेले आहे किनवाईन, 2 थायमिन, 3 रायबोफ्लाविन आणि 4 आहे अन्न भरविण्याची रबरी नळी। तर राईल्स ट्यूब म्हणजेच अन्न भरविण्याची रबरी नळी, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अन्न भरविण्याची रबरी नळी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे। ऑप्शन दिलेले आहे 1 नाक, 2 कान, 3 डोळा आणि 4 मांडी। तर बघा, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे कान या अवयवाशी संबंधित आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कान। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला। ऑप्शन दिलेला आहे 1 रॉबर्ट हुक, 2 कार्ल स्टिनर, 3 लगाक आणि 4 डार्विन।
तर बघा, रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञानाने पेशींचा शोध लावला. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट हुक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या पेशींवर परिणाम करतात? ऑप्शन दिलेले 1 तांबड्या पेशी, 2 स्नायू पेशी, 3 टी पेशी आणि 4 म्युकर पेशी. तर बघा, एड्स रोगाचे विषाणू जे आहे ते शरीरातील टी पेशी या पेशींवर परिणाम करत असतात. म्हणून या प्रश्नाचा बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 टी पेशी. प्रश्न क्रमांक 14. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात? ऑप्शन दिलेले 1 बायोप्सी, 2 सर्जरी, 3 डेप्सोन आणि 4 यापैकी नाही. तर बघा, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला बायोप्सी असं म्हटलं जाते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 बायोप्सी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव काय? ऑप्शन दिलेले 1 रॉक हडसन, 2 रॉक एडिसन, 3 रॉक ॲडरिक आणि 4 जॉन पेरी. तर बघा, एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव आहे रॉक हडसन. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 रॉक हडसन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? ऑप्शन आहे 1 निकेल, 2 आयोडीन, 3 कोबाल्ट, 4 लोह. तर कर्करोगावर उपचार करताना कोबाल्ट या धातूचा उपयोग करतात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कोबाल्ट. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या जीवनसत्वाअभावी वांझपणा येतो? ऑप्शन आहे 1 अ, 2 ब, 3 क, 4 ई. तर बघा, ई या जीवनसत्वाअभावी वांझपणा येतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 ई. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या कशी असते? ऑप्शन आहे 1 अर्धगुणी, 2 एकगुणी, 3 द्विगुणी, 4 बहुगुणी. तर भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या ही द्विगुणी असते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 द्विगुणी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. कोणत्या क्रियेत ऑक्सिजन मुक्त होते? ऑप्शन आहे 1 श्वसन, 2 बाष्पीभवन, 3 प्रकाश संश्लेषण, 4 यापैकी सर्व. तर कोणत्या क्रियेमध्ये ऑक्सिजन मुक्त होत असते? तर प्रकाश संश्लेषण या क्रियेत ऑक्सिजन मुक्त होते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली? ऑप्शन आहे 1 वॉटसन व क्रूक, 2 फॅरेंड, 3 एडिसन, 4 रॉबर्ट कुक. तर DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती ही वॉटसन व क्रूक यांनी तयार केली. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 वॉटसन व क्रूक. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.